राज्याचे माजी आरोग्यमंत्री सन्माननीय भैयासाहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा। राज्याचे प्रदेश अध्यक्ष आणि आमचे मित्र श्री शशिकांतजी शिंदे साहेब, मंचावर उपस्थित आमचे अत्यंत कर्तृत्ववान आणि जनमानसामध्ये एक वेगळी प्रतिमा असलेले आपल्या राष्ट्रवादीचे खासदार श्री निलेश लंकेजी, या ठिकाणी उपस्थित श्रीयुत माजी आमदार संजय वाकचौरे, आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉक्टर निसार देशमुख, जगन्नाथजी काकडे, श्री संजय काळभांडे, श्री सुरेश खंडागळे, देवी प्रसादजी दायमा, सुरेखाताई लहाने, खरं तर या ठिकाणी उपस्थित अनेक तालुका अध्यक्ष आहेत, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आहेत, ते मंचावरील सर्व सन्मान्य तालुका अध्यक्ष पदाधिकारी आणि वेळेअभावी कुणाचं नाव राहून गेलं असेल तर माफ करावं, परंतु ज्यांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी एकत्र केलं ते आपल्या सर्वांचे आवडते सहकारी श्री चंद्रकांतांना दानवे आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनी बंधू भगिनी, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून आदरणीय शरद पवार साहेबांची ओळख उभ्या देशाला, आणि त्यामुळं निसर्गाची अवकृपा झाली, शेतकऱ्यांवर मोठ्या पद्धतीनं अतिवृष्टी झाली आणि आसमानी संकट कोसळल्यानंतर हाच शेतकऱ्यांचा कैवारी आपल्या सगळ्यांसाठी धावून आला आणि पहिला राज्यातला मोर्चा हा नाशिक मध्ये काढला आणि त्यामुळे आपण सगळेच जण त्यांच्या विचाराचे अनुयायी आहोत की ज्यामध्ये शेतकरी अडीअडचणीत असेल तर आपण स्वस्थ बसू शकत नाही, त्याच्या हक्कासाठी त्याच्या हितासाठी लढलं पाहिजे। हाच विचार आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे आणि त्याच विचारातून आज भोकरदन जाफराबादच्या सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून चंद्रकांत अण्णा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी जो आक्रोश मोर्चा काढला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून त्यांचं धन्यवाद या ठिकाणी देऊ इच्छितो। विषय असा आहे की अडचणीत असलेल्या पिचलेल्या शेतकऱ्याला आधार देण्याची आजची गरज, वेळेची गरज। आपण काही राजकारण करत नाही, आपण हक्क मागतोय, न्याय मागतोय आणि त्यासाठीच हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। झोपलेल्या सरकारला जाग आणण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। आज खूप लोकांनी भाषण केलं, मी खूप प्रदीर्घ बोलावं अशातला भाग नाही, परंतु मुख्य मुद्दा काय, संबंध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे मित्रांनो, पाऊस सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे, घरामध्ये पाणी शिरलंय, शेतामध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे संपूर्ण खरीप पीक उद्ध्वस्त झाले आणि त्यामुळे या खरीपाला मदत मिळावी, हातातोंडचा घास जो या आसमानी संकटामुळे खऱ्या अर्थाने आमचा काढून घेण्याचं काम होतंय, त्याला सरकार मावाचा मायबाप प्रकार जो असतो त्यांनी कुठेतरी हातभार लावला पाहिजे। ही कल्याणकारी शासनाकडून अपेक्षा आहे आणि त्यामुळे हे जर कल्याणकारी शासन अशी उपमा जी शासनाला जनता बऱ्याचदा देत असते त्या कक्षेत या सरकारला बसायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या सरकारला आधार देण्याचं काम केलं पाहिजे आणि आधार देण्याचं काम एकाच पद्धतीनं होईल आणि ते म्हणजे या सरकारने हेक्टरी 50,000 रुपये अनुदान दिलंच पाहिजे, हाच आक्रोश मोर्चाचा खरा अर्थ। 50,000 रुपयाच्या कमी देणं म्हणजे तोंडाला पानं पुसणं आणि त्यामुळे या सगळ्या महागाईच्या मध्ये आज 50,000 रुपयाची मदत मिळाली पाहिजे।
मित्रांनो, या सगळ्या गोष्टी बरोबरच का करावी हमी पण विषय एवढाच आहे की संपूर्ण सोयाबीन, आपल्याकडचा मका, आपल्याकडची कपाशी अतिशय उद्ध्वस्त झाले. मी शशिकांतजींना सांगेन की जाफराबाद आणि भोकरदन या ठिकाणचा कापूस जो आहे, एक तर मराठवाड्यात कापूस सर्व जालना जिल्ह्यात, मराठवाड्यात सगळीकडेच चांगला पिकवतात, पण या भागातल्या कापसाला जरा लॉंग स्टेपल कापूस म्हणतो आपण, लांब धाग्याचा कापूस. अतिशय चांगले कष्ट करणारे शेतकरी जाफराबाद भोकरदनच्या खूप मेहनत करतात, एकरी उत्पादन चांगलं काढतात. कापसाला एक वेगळा भाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीची अवस्था असते, पण आज या पद्धतीचं नुकसान त्यांचं झालेलं आहे. आणि त्यामुळं आज या सगळ्या नुकसानीचं भरपाई मिळावी. मी चंद्रकांत अण्णांना विचारत होतो की या जुन्ना नदीला सुद्धा मोठा पूर आला आणि अनेक गावांमध्ये पाणी शिरलं, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. आता जसं शहरात अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं, या सगळ्यांना स्थायी आदेश आहेत. आम्ही सुद्धा सरकारमध्ये अनेक वर्ष काम केलंय. स्थायी आदेश काय सांगतात की तातडीनं या सगळ्या घरी पाणी शिरणाऱ्याला, दुकानात पाणी शिरणाऱ्याला पंचनामे करून 24 तासाच्या आत मदत झाली पाहिजे, हे स्थायी आदेश. अजून पंचनामे होत नाही तसं ऐकायला मिळतं. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं हे असंवेदनशील सरकारला आपल्याला जाग करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठीच या पद्धतीची मदत आपण या ठिकाणी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मागतो. ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी अत्यंत रास्त मागणी या दृष्टिकोनातून. ओला दुष्काळाची व्याख्या सांगू. ओला दुष्काळ, दुष्काळ या व्याख्यामध्ये कायद्यामध्ये असं लिहिलंय की दुष्काळ ज्यावेळी जाहीर होतो, मग तो ओला असो नाहीतर सुका असो, त्यावेळी सक्तीची वसुली सगळी थांबवली जाते. तुमचा शेतसारा थांबवला जातो, विजेची सक्तीची वसुली थांबवली जाते. शिक्षकांच्या शिक्षणाच्या बाबतीत आपल्या मुलांच्या संदर्भाने असणारी शिक्षणाची फीस ही तातडीनं थांबवली जाते. या सगळ्या गोष्टींचा लाभ जर आपल्याला मिळायचा असेल तर आपल्याला ओला दुष्काळ जाहीर सरकारकडून करून घेतला पाहिजे. आणि ती मागणी सुद्धा आज या आक्रोश मोर्चातून, भोकरदन मधून आपण या ठिकाणी करत आहोत. त्यामुळं 50,000 मदत असेल, ओला दुष्काळ असेल, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात, आम्ही म्हणतो म्हणून नाही, तुम्ही ज्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून मतं घेतले त्या जाहीरनाम्यात काय लिहिलंय की त्यामध्ये लिहिलंय की आम्ही आमचं सरकार येऊ द्या, आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, कर्जमाफी देऊ. दिलंय का नाही, म्हणलंय का नाही, भाषणात आहे का नाही, मग ती आम्ही आठवण करून देतोय की तुम्ही विसरू नका, तुम्ही हे म्हणलंय हे जाहीर करा. आत्तापेक्षा दुसरा वेळ नाहीये, कारण लोक सगळे अतिशय आर्थिक अडचणीत आहेत. आणि या आर्थिक अडचणीच्या काळात जर मदत नाही करणार तर तुम्ही करणार कधी? तुम्ही नेहमी निवडणुकीच्या तोंडावर मदत करता. अरे बाबा, निवडणूक सुद्धा तोंडावर आहे, आता तरी करा. नाही पिचलेल्या शेतकऱ्याकडे बघून तर निदान निवडणुकीवर डोळा ठेवून का होत नाही, पण तुम्ही केलेलं आश्वासन, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा. ही रास्त मागणी सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सरकारकडे करू इच्छितो. आणि म्हणून हे सगळं करत असताना आश्चर्यकारक गोष्ट काय आहे की जो GR जाहीर झाला शिंदे साहेब, त्यामध्ये शशिकांतजी जालना जिल्हा अतिवृष्टीनं पूर्ण बाधित. आमच्याकडे तर आंबड घनसावंगीला, गोदावरीला तुडुंब पूर आलेला. वरचं नाशिक नगरचं सगळं पाणी, अहिल्याबाई नगरचं पाणी सगळं खाली आलेलं आहे. आणि तो सगळ्या पाणीमुळं संबंध गोदावरीतून गावागावात पाणी शिरलेलं. 3 लाख क्युसेक्सनी पाणी सोडलं. आज 3 लाख क्युसेक्सनी पाणी सोडल्यामुळं नदीच्या पात्राच्या बाहेर पाणी गेलं आणि त्यामुळं गावागावात पाणी शिरल्यामुळं पुराची परिस्थिती घराघरात, गावागावात आली. घरात छाती इतकं पाणी होतं. काही घरं गोरगरिबांचे तर पूर्णपणे पत्रे सुद्धा दिसत नव्हते, गोरगरिबांची झोपडी दिसत नव्हती, एवढं पाणी होतं.
मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपला जिल्हा गाळून टाकता. हा जिल्हा आता मदतीच्या सध्याच्या यादीमध्ये नाही, हे तुम्हा सगळ्यांना जागरूकपणे सांगू इच्छितो. आता तुमच्या मोर्चामुळे, तुमच्या आक्रोशामुळे, तुमच्या या संख्येमुळे जर वर काही जाग आली तर त्यांनी जागा त्या ठिकाणी दुसऱ्या यादीत नाव टाकतील तर नशीब समजायचं. पण जी काही यादी जाहीर झालेली आहे जिल्ह्यांची, त्यामध्ये जालना जिल्हा नाहीये. अहो सध्या आम्ही काय बघतो, हे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले आम्हाला काय विचारतायत की अरे काही फळबागांचे गट गेले, म्हणजे ज्या ठिकाणी जे काय म्हणायचं त्याला महसूलचा सजा असतो, त्या सजेवर एका ठिकाणी पर्जन्य मापक असत आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी पर्जन्य मापक, जसं आता खासदार आपल्या जालन्याच्या खासदार काळे साहेबांनी सांगितलं की अनेक पर्जन्य मापक खराब आहेत, बंद आहेत. अरे पण पर्जन्य मापक ज्या ठिकाणी 15 गावांचा सजा असतो आणि 15-15, 20-20 किलोमीटरवर गावं असतात. आज निसर्गाचा लहरी पाऊस कधी या गावात पडतो, शेतात पडतो, नाही पडत. अशा वेळेस सजेत थोडा कमी पाऊस असला की सजेतले अनेक गावं गाळून टाकायचे, हे चूक सरकारने करता कामा नये, आपण हे खपवून घेता कामा नये. ज्या ज्या गावात पाऊस कमी पडलाय किंवा जास्त पडलाय आणि त्याच्यामुळे झालेलं नुकसान असेल, त्याची भरपाई त्वरित पंचनामे करून, सरसकट पद्धतीचे पंचनामे करून झाली पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या मुद्द्याला धरून आपण मित्रांनो हे सगळ्या गोष्टी करतो आहोत. अहो आज अनेक फोन येत आहेत. काय फोन येतो? सकाळपासूनचा फोन एकच असतो की अहो भैयासाहेब, आमच्या गावात तलाठी, तहसीलदार, तुमचा ग्रामसेवक आणि तुमचा कृषी सहाय्यक येत नाहीये. मला समजत नाहीये की एवढा आता पाऊस ओसरलाय, वापशी पद्धत जी काय असेल, आला असेल, ताबडतोबीनं जाऊन पंचनामे केले पाहिजे. पण हे होतानीचं चित्र दिसत नाही. खरडून गेलेल्या जमिनीला वेगळ्या पद्धतीनं पंचनामे करून त्यांना जास्तीची मदत दिली पाहिजे, या गोष्टी होतानीचं दिसत नाही. आणि म्हणून बोलाचीच कडीन, बोलाचाच भात, लबाडाचं आवतन, जेवल्याशिवाय खरं मानायचं नसतं, या विचाराची म्हण मला या ठिकाणी आठवतीये. आणि त्याची प्रचिती आपल्या सरकारकडून आपल्याला होता कामा नये, ही खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी अनेकांनी आपल्या कारभाराविषयीची चर्चा केली. सध्याचा कारभार काय चाललाय? सत्तेचा दुरुपयोग. इकडे येतो का तर तुझं बिल मंजूर करू. बरोबर आहे ना चंद्रकांत? आता अनेक लोकांची अशाच गोष्टी चालल्यात. आता कठोरा बाजारचा मला सरपंच सातत्याने भेटतोय. मी म्हंटल बीडीओला, अरे बाबा त्याचं काय बिल आहे, त्यांनी बांधकाम केलंय ते दे ना तू. तरी सुद्धा त्याचं बिल दिलं जात नाही. कारण काहीच नाहीये, पण बिल दिले जात नाही. सत्तेचा दुरुपयोग होऊ नये. आज या ठिकाणी सत्तेचा सतत दुरुपयोग होण्याचं काम होत असेल, पैशाचा गैरवापर होण्याचं काम होत असेल, जातीवाद, धर्मवादाच्या नावाने मोठ्या पद्धतीनं राजकारण, समाजकारणात लोकांमध्ये फूट निर्माण केली जात असेल, तर हे नक्कीच लोकशाहीला घातक आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्यासाठी एकच उपाय आहे, आपण एकीनं काम केलं पाहिजे. एकीनं काम करा, संयमाने काम करा, शौर्याने काम करा, धैर्याने काम करा. आणि आपल्या एकजुटीतून उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांनी चांगली ताकद दाखवली पाहिजे. खरं गणित काय? आता लोकसभा, विधानसभा संपली असली तरी तुमच्या हातात स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये तुमची दाखवलेली एकजूट हे नक्कीच आपल्या सगळ्यांना उपयोगाची ठरणार आहे, हे मला या निमित्ताने आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून एवढं सांगेल की अनेक विषय सगळे बोलून या ठिकाणी वेळ घेण्याचं कारण नाहीये. ईजीएस असेल, त्यांचे घरकुला, विहिरी, पीडब्ल्यूडीचा 30,000 कोटीचा दायित्व, सिंचनाचं दायित्व, लाडकी बहिणीचे महिला कमी करण्याचं काम, हे सध्या सगळं सरसकट चालू आहे. मला आता काही स्थानिक लोक सुद्धा आले, वरुडचे लोक आले, शिंदे लक्ष्मणराव आमले आले, त्यांचे काही शेतकरी आले. त्यांनी सांगितलं, साहेब आमच्या पूर्ण शेतात पाणी शिरलंय,
ते जे काही सांडवा आहे त्याचं पाणी सांडवा खाली केल्याशिवाय आमच्या शेतातलं पाणी जाणार नाही. आणि म्हणून त्यांचं असे जे काही प्रशासकीय कामं आहेत हे कामं होण्याची गरज आहे. त्या शेतकऱ्यांना सुद्धा मी आश्वासित करू इच्छितो की बाबांनो, जे काही काम असेल त्याच्यात आम्ही लक्ष घालू. इथं पवार साहेब, शिंदे साहेब सगळेच जण त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे गेले होते सगळ्या शिक्षकांच्या टप्पा अनुदान मिळवून देण्यासाठी. आम्ही सगळे सुद्धा गेलो होतो. ते टप्पा अनुदानाचं एकजुटीचं जे काही शिक्षकांनी आंदोलन राज्यामध्ये केलं, मुंबईमध्ये केलं, त्याचं फलित म्हणून एक टप्पा मंजूर झाला. आज मला त्या सगळ्या पवार साहेबांचा आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या आमच्या सहकाऱ्यांचं सुद्धा खऱ्या अर्थाने आभार मानले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्याची अंमलबजावणी व्हावी अशी आमची अपेक्षा राहणार आहे. आज एवढ्याच निमित्ताने मी आपल्याला सांगेन की आम्ही तुमच्यामध्ये येऊ, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निमित्ताने पण येऊ, अडीअडचणी सोडवायला येऊ. तुमच्या सगळ्यांना खांद्याला खांदा देऊन आम्ही जे काही तुमच्यासाठी लढायचं असेल त्यासाठी आम्ही आमची एकी ठेवून काम करू. फक्त तुमची सगळ्यांची संघटित एकजूट राहू द्या एवढी अपेक्षा या निमित्ताने करतो. आदरणीय लंके साहेब, शशिकांतजी हे दोघही अत्यंत लढवय्ये नेते आहेत. आपापल्या भागामध्ये चांगलं कर्तृत्वानी ते चांगलं काम करतायत, राज्यामध्ये काम करतायत. आम्ही सगळेच जण एकत्र मिळून काम करतो आहोत. आज ते आपल्यामध्ये आलेत. मी जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि लंके साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी.